नमस्कार. आपल्याच घरातलं आपलं देवघर, मंद तेवणारी समई, नुकत्याच वाहिलेल्या ताज्या सुगंधी फुलांचा सुवास, उदबत्ती धुपाचा दरवळ आणि आपल्या आवडत्या दैवतासमोर नतमस्तक झालेलो आपण. किती छान ना. प्रत्येक जण आपण पूजा अर्चा करतच असतो. कुणी 5 मिनिटात पूजा करतं, तर कुणाला अर्धा पाऊण तास लागतो. माझ्या बाबतीत म्हणाल तर माझी पूजा खरोखरच 2 मिनिटात होते. माझी भक्ती सुद्धा कणभर आहे. पण खरं सांगते, नाथ माझ्या पाठीशी प्रत्येक माझ्या संकटामध्ये किंवा प्रत्येक बाबतीत पाठीशी असतातच, याचा अनुभव मला पावलोपावली येतो. आणि आता ही जी प्रार्थना मी सादर केली आहे ना, ती सुद्धा नाथांच्या प्रेरणेनेच सुचलेले शब्द आहेत. ते मी फक्त निमित्त मात्र आणि माध्यम झालेले आहे. मला वाटलं की ही प्रार्थना माझ्याबरोबरच सगळ्यांना ऐकायला मिळावी, आणि म्हणून मी ती गायचा प्रयत्न करते. धन्यवाद. मनी मानसी सतत स्मरावे सद्गुरु श्री नवनाथा. अलख निरंजन मनी ठेऊनी नित्य स्मरा नवनाथा. कलियुगिया अवतार घेती श्री नवनारायण. आदिनाथनी गुरुदेव दत्त निर्मिती हो नाथ पंथ. गोरक्ष जालिंदर कानिफनाथ मेरुमणि मच्छिंद्र. अलख निरंजन मनी ठेऊनी नित्य स्मरा नवनाथा. अडवंग चरपटी गहिनी भरतरी चौरंगी रेवणनाथ. शिवदत्त
दत्ताच्या कृपा प्रसादे विहरती नवनाथ चैतन्यरूपी असते वसती त्यांची या कलियुगी अलख निरंजन मनी ठेऊनी नित्य स्मरा नवनाथा सदा कार्यरत सत्यवदावे मनी असो मृदुभाव इतुकेची करता आम्ही कलियुगी देती आशीर्वचन देती शक्ती ते सामर्थ्य आम्हाला दावती संकटी मार्ग अलख निरंजन मनी ठेऊनी नित्य स्मरा नवनाथा थोर थोर या संत विभूती जन्मल्या नाथ पंथी प्रारब्ध भोगना चुकती कोणा सांगून त्या जाती परी मिळते सामर्थ्य सोसण्या क्षणभरी वंदन करिता अलख निरंजन मनी ठेऊनी नित्य स्मरा नवनाथा नित्य स्मरा नवनाथा नित्य स्मरा